आज आपण बनवतो झटपट मसाला पाव। त्याच्यासाठी एका तव्यामध्ये थोडंसं बटर घातलं चमचाभर, एक बारीक कापलेला कांदा घातला, तो थोडासा परतून घ्यायचा आणि त्याच्यावरच लाल तिखट, हळद, धना पावडर, भाजलेले जिरे पावडर, थोडासा गरम मसाला घालून हा कांदा चांगला परतून घ्यायचा। कांदा चांगला परतला गेला की याच्यामध्ये 2 बारीक कापलेले टोमॅटो देखील घालून घ्यायचे। टोमॅटो पटकन शिजण्यासाठी त्याच्यावरती थोडंसं मीठ घालून घेतलं आणि याला मंद आचेवरती आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। झाकण ठेवूयात आणि मी 2 टोमॅटो साल काढून पातळ फोडी करून पाणी न घालता कुकरला लावून घेतले होते डाळ भातासोबत, तर ते छान उकडले गेलेत। आता हे उकडलेले बटाटे आपण या मिश्रणामध्ये घालून घेणार आहोत। त्याच्या अगोदर हे आपण कांदा टोमॅटोचं मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊयात आणि याच्यामध्येच आपल्याला हे उकडून घेतलेले बटाटे थोडेसे मॅश करून घालून घ्यायचे, कारण आपल्याला हे मिश्रण हा मसाला पावाला लावायचा आहे। तर त्याच्यामुळे या बटाट्याच्या फोडी देखील आपण चांगल्या मॅश करून घेऊयात। आता याच्यामध्ये मी थोडंसं बटर घातलेलं आहे आणि बटाट्यापुरतं आपण त्याच्यामध्ये मीठ देखील घालूयात। याच्यामध्ये जरा हटके टेस्ट येण्यासाठी आपण घरीच बनवलेले छान असे चिली फ्लेक्स 1 चमचाभर घालूयात। झणझणीत मसाला पाव खायला कोणाला आवडणार नाही। खूप झटपट होणारी नाश्त्यासाठी किंवा ज्यावेळेस कमी वेळ असेल त्यावेळेससाठी हा मसाला पाव तुम्ही झटपट करू शकता। मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार, जर मुलं खाणार असतील तर मसाले थोडे कमीच घालायचे। चिली फ्लेक्स ऑप्शनल आहेत। इथे थोडासा पिझ्झा मसाला देखील मी घालून घेते आणि छान हे मिश्रण चांगलं मिक्स करूयात। मुलांना खायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये चीज देखील घालू शकता आणि या मसाल्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या देखील घालू शकता। गाजर, शिमला मिरची देखील, कारण शिमला मिरची मुलं खात नाहीत। कोबी देखील घालू शकता। आपण येथे फक्त कांदा, टोमॅटो, बटाटा वापरलेला आहे। तर हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊयात। व्यवस्थित मिक्स झालं आणि छान असं शिजलं गेलं म्हणजे आपलं हे पावाचा हा मसाला आपला तयार आहे। तर तुम्ही बघू शकताय, खूप दिसायला छान दिसतं आणि खूप झटपट होणारी ही रेसिपी आहे। जर कधी भाज्या नसतील आणि स्वयंपाक करायचा देखील वेळ नसेल तर झटपट तुम्ही या पद्धतीने मसाला पाव करू शकता। आणि संडे तर बऱ्याच वेळा संडे आळशी संडे असतो, संडे थोडं आरामात काम चालतं, तर त्यावेळेस संडेसाठी तुम्ही हा मसाला पाव नक्कीच बनवू शकता। तर छान असा आपला मसाला तयार झालेला आहे। हे बघा, मस्त बटर घातल्यामुळे या मसाल्याला छान अशी टेस्ट आलेली आहे। तर आपला मसाला तयार झालेला आहे आणि आता आपण घेऊयात पाव। तर पावाला मध्ये कापून घ्यायचं आणि त्याला छान असं बटर लावूयात आणि ही भाजी मी आता काढून घेणार आहे आणि त्याच तव्यावरती अर्धा चमचा बटर घातलं आहे। या पावामध्ये छान ही जी भाजी बनवली आपण, जो मसाला बनवला तो भरून घालून घ्यायचा, थोडा जास्तच घालायचा आणि तव्यामध्ये देखील बटरवर तुम्ही थोडासा मसाला घातला तर पावाला वरून देखील हा मसाला छान असा कोट होईल आणि मस्त मंद आचेवरती, मध्यम आचेवरती मस्त असा हा मसाला पाव चांगला खरपूस असा शेकून घ्यायचा। चवीला अतिशय उत्तम आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। नक्कीच तुम्ही करून पहा आणि कशी वाटली हे गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉगला कळवायला मात्र विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये देखील व्हिडिओ शेअर करू शकता आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाता सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पुन्हा भेटू आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत, ब्लॉगसोबत। तोपर्यंत नमस्कार। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।